उमेदवारी अर्ज अपक्ष दाखल केलेला आहे आणि मागच्या 15 दिवसापासून कामाची सुरुवात केली आणि सुरुवातीची माझी जी मीटिंग झाली होती भुसावळला, त्या मीटिंगमध्ये 109 नगरसेवक होते आणि एक भक्कम पाठिंबा त्यांनी मला दिल्याबद्दल तेव्हापासून एक तयारी सुरू केली आणि जवळपास या मतदारसंघाचा अर्धा दौरा माझा झाला आणि मी प्रत्येकाच्या भेटी घेतल्या. कमीत कमी 400 नगरसेवकांशी माझा संपर्क आतापर्यंत होऊन गेलेला. गिरीश महाजन म्हणताय की विरोधकांना किंवा इतर कुठल्या उमेदवारांना या ठिकाणी खातही उघडता येणार नाही. महायुतीचे 550च्या जवळपास संख्याबळ आहेत. तुम्ही एक सांगतो तुम्हाला, आम्ही चौधरी परिवार आहे. भुसावळ शहरात आम्ही इलेक्शन लढलो आहे. आमच्यासमोर मंत्रीसुद्धा लढलेला आहे आणि काय झालं होतं, आम्ही जिंकलेलो आहे. तर आम्ही असं काही भाऊनी काय म्हटलं गिरीश भाऊने, तो त्यांचा भाग आहे. पण आम्ही काय आहे आणि एक वेळेस आम्ही मैदानात उतरलो तर आम्ही लढतो. मागच्या वेळेस मी लढलेलो आहे. निखिल खडसे असतील, ईश्वर जैन असतील, आखरीपर्यंत मी फाईट दिलेली आहे. माझं तिकीट उशिरा डिक्लेअर झाल्यामुळे मी मागच्या वेळेस हरलो होतो, म्हणून आता मी अपक्ष आणि माझी मैत्री जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे आणि पक्ष सोडून माझ्या मैत्रीची जीत होणार आहे. विजयाची किती खात्री भाऊ आपल्याला? विजयाची किती खात्री? विजयाची 100% खात्री आहे मला. भाऊ, एकीकडे बघितलं तर तुम्ही प्रहार संघटनेसोबत होतात, आता बच्चू भाऊंनी देखील शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. भाऊंनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. आम्ही भेटलोही होतो. शिंदे साहेबांशी माझी भेटही झाली होती मुंबईला. पण आता भाऊंशी मी चर्चा केली की भाऊ माझी इच्छा आहे आणि मला हे नगरसेवकांचा पाठिंबा आहे. एक मी माझा फॉर्म भरला, एक माझे सचिन आमचा पुतणे आहे त्यांचाही फॉर्म भरलेला आहे. पण आत्ताची येणारी आता लढत सुरू होईल. 4 तारखेनंतर मेन चालू होईल लढत आणि जो संपर्क आहे, संपर्काच्या बाबतीत मी सगळ्यांपेक्षा स्ट्रॉंग आहे. मैत्रीच्या बाबतीत मी सर्वांपेक्षा स्ट्रॉंग आहे आणि रिलेशन कसे सांभाळायचे ते माझ्या जिल्ह्यामध्ये मी 40 वर्षापासून करतोय. गिरीश भाऊंसोबत तुमची आज भेट झाली. गिरीश भाऊ सोबत माझी भेट झाली. गिरीश भाऊने एक स्टाईलने मला म्हटलं की आमच्या विरोधात लढतोय का? म्हटलं हो भाऊ, कारण लढाई असते. शरद तायडे माझा जिवलग मित्र आहे 30 वर्षापासून. नंदू भाऊ एक चांगलाच मनुष्य विचार आहे, पण ग्रामीणमधला आहे, त्याला नॉलेज नाही शहराचं. म्हणजे नंदू भाऊला जर 5 नगरसेवकाचे नावं विचारले तर नंदू भाऊ सांगू शकणार. आता पाठ करेल तर सांगेल नंतर, पण सांगू शकणार नाही. पण मनुष्य चांगलं ग्रामीणमधला आहे. मग काय वाटतं? संपर्कात आहे का मग? नगरसेवक आपल्या संपर्कात आहे का? संपर्कात येतील ना. आता तर माहोल बनेल आणि सेकंड मतात तर मला दोघे बाजूने पडते 2 नंबरचा.